काही जर आपण पोचलो आहे बर्लिन च्या मेन बानॉफला नाही, झू गार्डनला, म्हणजे त्याच्या जस्ट आधीचा स्टेशन, जसं आपलं पनवेलच्या आधी खांदेश्वर येतं तसं. सो चला तुम्हाला पुढे ब्लॉग दाखवतो. पहिले स्टेशन बघू. अनमोल, मी, माझी बॅग, बर्लिन आलो आपण. हे आहे बर्लिन. काल स्टेशनवरून आपण घरी आलो आणि मग फ्रेश वगैरे होऊन काल आराम केला थोडासा. आता आपण निघालो आहे झू किंवा कुठेतरी जाऊयात. पहिले बघूयात काय काय चालू आहे, मग त्याच्यानुसार आपण बघूयात काय काय करायचं. चला. ही स्ट्रीट आहे जिथे आर्यन राहतो, बघू शकता. तिथे एक पाठी खूप भारी BMW होती कन्व्हर्टेबल, मी तुम्हाला नंतर परत दाखवेन. आणि हा एरिया इतका छान आहे. आपला एकदम सिटी नाही वाईब देत, थोडी विलेज वाईब देतो, पण हा प्रॉपर सिटी वाईब देतो. बघा ना कसलं भारी वाटतं. जवळजवळ सगळ्या बिल्डिंग्स, रोड्स छोटे आहेत आणि मग अशा गल्ल्या गल्ल्या आहेत आत जायला. मेन रोड नाही, आपले सगळे मेन रोडच वाटतात. चला बघूयात कुठे चाललो आपण. हे बघा, या स्ट्रीटचं नाव काय आहे? स्टाफेन स्टार्स. चाललो आपण बर्लिनच्या रस्त्यांवर. थंडी आहे भरपूर. हे बघा, इथे मर्सिडीज टॅक्सी म्हणून वापरतात. आपण जसं बघितलेलं खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये, पण माझ्या सिटीमध्ये टॅक्सी असा काही सिस्टम जास्त आहे नाही. मग इथे बघा बस पण आली आपली. इथं जाऊयात. क्रिसमस मार्केट आहे, आपण नंतर येणार आहे. इथे किती लोक आहेत, आणि म्हणजे बसमध्ये पण बघा तुम्ही किती लोक आहेत. आणि आम्ही फर्स्ट फ्लोअरला आहे बसच्या. खाली पण आहे डबल डेकर बस आहे ही. आणि आपण ॲज युजल अनमोलसोबत आणि आर्यनसोबत होतं. हाय बोल आर्यन. चला चला. हे आहे मॉल आहे हा, इथे पण जाऊयात आपण नंतर. चला. आता मी परत आलो बर्लिनच्या मेन ट्रेन स्टेशनला. तिथून त्याच्या समोरच जस्ट झू आहे. त्या झूचे आम्ही तिकीट काढले, झू प्लस एक्वेरियमचे. सो इंडियामध्ये तर खूप जास्त गेलो नाही आहे मी झू वगैरेला, हार्डली 1-2 गेलो आहे. तर तेव्हा शूट नव्हतं केलं. बट आता चला बर्लिनचं दाखवतो मी तुम्हाला. तो बानॉफ आहे ट्रेन स्टेशन. त्याच्या समोर इथे हे आहे, झूची स्टार्ट आहे ही, आणि तिथे तिकीट आहे. आणि तुम्ही स्टुडंट आहात तर तुम्हाला आय गेस 50% ऑफ आहे. 40 युरोजचं तिकीट होतं, आम्हाला 20 युरोज पर पर्सन भेटलं आहे. सो लेट स्टार्ट. आपण झूमध्ये जाऊयात ते. आणि ही एंट्री आहे. 2च मिनटं गाईस. एंट्री. जाऊयात, पुढे जायचं बघूयात. तो बघा तिथं पहिला प्राणी. तिकीट स्कॅन करून पुढे जायचं. कुठला प्राणी आहे तो तिथं बघूयात आपण, डिस्क्रिप्शन दिलं असेल. स्कॅन करू, तिथे तिकीट स्कॅन करायचं आहे, मग आत जाऊ. आपण आत आलो आहे आणि मी तुम्हाला दाखवतो काय काय प्राणी आहेत. आणि पहिले मॅप बघूयात आणि मग फिगर आउट करूयात कुठे काय काय आहे, मग तसं जाऊयात. चला. प्लीज मॅप आहे, कोणते कोणते प्राणी आहेत वगैरे. अपन एंट्री पॉइंटला आहे तिथे. अभी अपन इधर है, तो अपन अभी देखेंगे एलिफंट्स आणि सगळे प्राणी आहेत. ऐसे जाके ऐसे इधर है. हाँ, फिर ऐसे लेफ्ट से जाते हैं ना पूरा. पहिले आपण बघूयात हत्ती म्हणजे एलिफंट. दाखवतो. जर सांगण्यासारखं काही नाही आहे की एलिफंट काय असतो. हे वर्ल्ड वाईड माहितीच असलं पाहिजे की एलिफंट काय असतो. तुम्हाला नाही माहिती तर आय एम सॉरी, आय विल जज यू. चला दाखवतो. आर्यन पण व्हिडिओ काढतोय. आर्यनचे पण ब्लॉग नक्की बघा, तो आपल्याकडे आलता त्याचे. तो ये आला तर येणार मी त्याला एडिट करायला लावणार आहे. बघा हत्ती छान वाटतात ना गाईज. आपले हत्ती बघून झालेत. आता आपण माउंटेन गोट बघूयात.
आपल्या इथे कसे बकऱ्या असतात पण ते काही माउंटेन नाही चढत. तर हे माउंटेन गोट्स आहेत. काय बोलतात तुम्ही वाचा एकदा थांबवून. तर मला तर मी हे व्हिडिओजमध्ये यूट्यूबच्या खूप साऱ्या बघितलेलं हे माउंटेन गोट्स कसे असतात. आता तुम्हाला दिसतंय का नीट. चला वळूयात आता नेक्स्ट प्राणीकडे. कुठला असेल तिथे जाऊयात. पण चाललो आता नेक्स्ट प्राण्याकडे. हे माउंटेन गोट्स झाले. पुढे काय काय येतं बघूयात. तुम्हाला पण दाखवतो. आता बर्लिनमध्ये आम्ही 4-5 दिवस आहे. मी आणि अनमोल 4-5 दिवस आहे. तर भरपूर काय करता येईल, दाखवता येईल. तर ब्लॉग कदाचित 2-3 ब्लॉग बनतील. स्टेट येऊन बघत राहा कारण खूप कंटेंट येणार आहे आता. आणि बघत असाल तर थँक्यू सो मच. आता नेक्स्ट स्टॉपला आलो आहे आपल्या नवीन प्राण्याकडे. बर्ड्सला युजली ते आतच ठेवतात जास्त, पण डक कसा विंटर सहन करू शकते, सो त्याला ठेवलं आहे बाहेर. विंटर डक्स तुम्हाला दिसतात का बघा नीट. तर माझ्याकडे तो प्रो कॅमेरा तर आहे नाही की मला एकदम क्लिअर दिसेन झूम केल्यावर. पण नाही, आयफोन पण चांगला आहे. तुम्ही जी क्वालिटी बघता माझ्या फोनमध्ये म्हणजे यूट्यूब व्हिडिओजमध्ये ती सगळी माझ्या आयफोनने येते. सो आयफोन इज ग्रेट, मला खूप आवडतो. त्यानंतर ब्लॉगिंगचा विचार करूनच घेतलेला मी. तर मी अजून जवळ आलो डक्सच्या, कारण झूम करून थोडंसं वेगळं दिसत होतं. तो मी तुम्हाला आता जवळून दाखवतो. चला इथे येऊन पण थोडे लांबच आहेत. ठीक आहे. ह्यांच्यासाठी अख्खा पॉन्ड बनवून ठेवला आहे लांबपर्यंत. तुम्हाला बसून बघायचं असेल त्यांना तुम्ही तेही करू शकता. आणि आपण चालले हळूहळू चेक करू सगळं. तर इथून आपण वरती त्या साईडला तर तुम्ही बघितले एलिफंट्स ठेवलेत, तर आपण एलिफंट्स पण बघू शकतो नीट. चला बघा तिथे एलिफंट्स आहेत. तुम्हाला कॅमेरामध्ये खूप लांब दिसत असेल पण डोळ्यांनी थोडेसे म्हणजे त्यापेक्षा थोडं जवळ आहे. सो बेअर करा, कारण आता तसेच दिसणार ते लांब, कारण अटॅक करू शकतात. सो त्यांना थोडं लांबच ठेवलं आहे. झूमध्ये प्राणी थोडे लांबच ठेवतात, पण आपण बघायला आलो आहे, त्यांना त्रास द्यायला नाही आलो. सो चला नेक्स्ट प्राण्याकडे. गाईज हा चिंपॅन्झीचा एरिया आहे, बट थंडी इतकी आहे की त्यांना आत ठेवण्यात आलं आहे. सो बघता नाही येणार, पण ठीक आहे. पण ते कुठे राहतात ते तर बघू शकतो आपण. आणि त्यांच्यासाठी जो एन्व्हायरमेंट क्रिएट केला आहे काचांच्या आत, छान आहे एकदम. म्हणजे ते वावरू शकतात एकदम फ्रीली, तरी केजमध्येच आहेत. ठीक आहे, चला नेक्स्ट प्राण्यांकडे जाऊ. थोडी काम पण चाललं आहे, खुदाई वगैरे केली आहे. बघू का कुठले कुठले प्राणी दिसतात तेवढं तुम्ही तुम्हाला सगळं दाखवीन. चला. हे गाईज ते बाहेर दाखवलं मी तुम्हाला, तेच आत आहे जागा बघायला. आणि येऊन बघतोय काय काय आहे, म्हणजे तेच आपली माकडं तुम्हाला दाखवते सगळं. त्याला काय बोलतात तुम्ही वाचू शकता. तो दिलंय. टोकियो मूवीमध्ये बघितलं आहे हा प्राणी, म्हणून मला आठवतो जेवढा. मी बघितला आहे की नाही. चला आता तुम्हाला अजून माकडं वगैरे दाखवतो, काय काय आहे काय काय नाही आहे. मला जेवढं दिसतं तेवढं तुम्हाला नक्की दाखवतो. चला ते बघा माकड आहे, मला दिसतोय की नाही माहीत नाही. कुठं दाखवते तू त्यांना? तो आला का? हां काय दाखवणार? अरे बापरे, इथं म्हणा का झोपलाय तो. मी बघितलाच ना त्याला, इथं झोपलाय तो. कुठे लांबचं बघताय बघा, इथे समोर आहे आणि तिथे 2 आहेत. चला दुसरा प्राणी बघायला. आणि इथे पण अख्खी लाईन बनवली, म्हणजे तिथून जे आपण कंटिन्यू केलं ते सगळ्या प्रकारची माकडं जी मी तुम्हाला दाखवली तिथे फोटोमध्ये, ते सगळे लाईन वाईज आहेत. हा बघा, हा पण आहे, असा दिसतोय. वेगळा आहे हा थोडा. काहीच मला माहीत नाही तुम्हाला नीट दिसतोय का, पण तिथे आहे तो. चला नेक्स्टकडे. अजून एक प्रकारचा हे काय बोलतात त्याला, गोरिल्ला आहे गेस. हा तो बसलाय त्या साईडला हे करून, त्याच्यात जेवतोय तो.
दिसतोय का तुम्हाला? जाऊ दे, त्याला त्याचं तन्हाई घेऊ द्या. तिथे पण तोच आहे. तेव्हा तिथे अजून ते बघा, तिथे एक आहे. गाईस तुम्हाला बसलाय तिथं, खातोय काहीतरी. मंकी तो बघा तिथे गेला. मला मी दाखवतो तिथे काय करतोय तो बघा. बघा इकडेच आहे तिथं. मला तिथून पण आणावं एवढं बनवलं त्यांच्यासाठी. गाईज हे बघा, वाचा तुम्ही वाटलंच तर ट्रान्सलेट करून. हे सगळ्यात छोटे मंकीज असतात मंकीजच्या प्रकारांमध्ये. बघू शकतो केवढेच आहेत ते, क्यूटूश आहेत. आता आपण आलोय बाहेर आणि आपल्याला काय दिसलंय बघा, पांडा गार्डन. हा एरिया तसा थोडा चायना टाईप केलाय. चला आता पांडा गार्डनला जायचं. पण पांडा गार्डन पांडा जरा जवळ जातो. हे बघा पांडा मस्त मग्न आहेत खाण्यात. तिथं एक झाडावर जिराफ गाईज. आता मी जिराफ दाखवला मी तुम्हाला. पांडाच्या इथे पांडा दाखवला, पांडा झाला, आता जिराफ झाला. आता काय काय प्राणी आहेत ते तुम्हाला दाखवतो. चला, तिथून आलो गाईज आपण. आणि हा का पांडाचाच एरिया आहे, पण पांडा बाहेर येणार नाहीत थंडीमुळे. आणि हा जिराफसाठी बनवलेला एरिया आहे. त्यांनी खूप सफिस्टिकेटेडली ठेवलं आहे. तो पण थंडीमुळे आत गेला आहे. त्यांनी भरपूर जागा दिली आहे प्राण्यांना फ्री फिरायला. म्हणजे आता तर असं तर असलंच पाहिजे. आय होप मी हळूहळू घेत असेल. तुम्हाला काय मला रिकमेंड करायचं असेल तर करा, की मी काय अजून इम्प्रूव्ह केलं पाहिजे नक्की सांगा. चला आपण जा. आपण खातोय आईस्क्रीम, जी की आहे 2.9 युरोजची. तेव्हा तिथं 2.6 युरोज दिली आहे. आणि ही हा फ्लेवर 2.9चा आहे. आता आईस्क्रीम खाऊयात. आर्यन आपल्याला आईस्क्रीम खायला घालतोय. जलाटो. ओके, आईस्क्रीम क्रीम नाही, जलाटो खातोय आपण. बघू कशी लागते ही. चांगली आहे, आईस्क्रीम सारखीच लागते तशी, पण थोडी हेवी क्रीम आहे. तो बघू, पूर्ण खाऊ, तुम्हाला दाखवतो. आणि अजून खूप प्राणी बाकी आहेत, तर स्टे ट्यून बघत राहा. मग तुम्हाला दिसत असतील तर इथं खात आहेत प्राणी. आय गेस तुम्ही ते स्नोवाले फिल्म्स बघता त्यात तुम्हाला दिसतील. मी यूज होतात हे प्राणी. याक टाईप जे स्नो हिली एरियाजमध्ये असतात. आणि त्या साईडला कशासाठी तरी यूज करतात लोक ह्यांना, हेवी वर्कसाठी. म्हणजे मी माहीत नाही, बट डन टू मिल्क आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी यूज करतात. आर्यन बोलतो, कारण मला नीट माहीत नाही, मग मी चुकीची इन्फॉर्मेशन देणार नाही. आणि तुम्हाला नीट दाखवतात ते. आता पुढे जाऊयात. काय काय प्राणी आहेत मी तुम्हाला अजून दाखवतो, जेवढं कवर करता येईल तेवढे प्राणी आहेत. आपण आलो इथे रेनडिअर टाईप प्राणी आहेत. हे डिअर्स आहेत, स्नो डिअर्स कदाचित, मला एक्झॅक्ट नाही माहिती. तिथे बोर्ड लावला ना, बघ. बघूयात पुढे. हे बोर्ड लावला आहे, मी तुम्हाला दाखवतो. आता आलेत इंडियन ॲनिमल्स. हे आपली म्हैस आहे वाटतं. आणि हा इथं आपला बुल आहे, बुल. मला दिसतोय की नाही माहीत नाही. मग जरा जवळ जाऊन व्हिडिओ काढतो परत. बघा गाईज, हा आपला बैल बुल. तेच ते बघा. प्राण्याची कोणालाही इंट्रोडक्शनची गरज नाही आहे. झेब्रा मी आयुष्यात पहिल्यांदा बघतोय झेब्रा तसा. मग इथे पण आहे, इथे झेब्रा समोरच आलेत, बघू शकता नीट. टायगर
आता आपण फिरलं, वाघ बघितला, चित्ता बघितला, तिथे मुंगूस पण आहेत, पण आता तिथे गर्दी झाली थोडीशी. सो चला काही इथे बघू, अजून काय असेल ते दाखवतो, नाही तर मग आपण जाऊयात आता ॲक्वेरियमला. चला. इथे बघा लायन या इथे आत तुम्ही सगळे प्राणी बघितलेत आणि खूप साऱ्या मांजरी पण होत्या, पण मी कवर नाही केल्यात जास्त, त्या थोड्याच कवर केल्यात. आणि आता आपण ॲक्वेरियमला जाऊयात, कारण सगळी प्राणी ऑलमोस्ट झालेत आय गेस, मला जेवढं वाटतं. अजून बघू काय दिसलं तर मी तुम्हाला दाखवतो अजून प्राणी, किंवा आता ॲक्वेरियमला जाऊयात. चला ॲक्वेरियम, चला आपण जाऊयात आत ॲक्वेरियमच्या. भारी वाटतं, शार्क वगैरे आहेत मला वाटतं. चलो. ॲक्वेरियम बाहेर असे मासे ठेवलेत, ऑफकोर्स हे प्रदर्शित करायला की इथे ॲक्वेरियम आहे. चला, ही लाईन लागली आहे, आत जायचं आपल्याला. गाईज, थँक्यू आर्यन. तर खूप फिरलो, झू बाहेर आलो, 1-2 पॉईंट केले, इंडियन रेस्टॉरंटला गेलो. तुम्ही छोटे क्लिप्स बघताल, कारण माझी मेमरी संपली आहे. आता मी आर्यनच्या मोबाईलने ब्लॉग करतो आहे, पण आजचा दिवस वर्थ होता. आणि थँक्यू आर्यन. आय नो बाजूलाच आहेस, परत बघत असेल. आणि आम्ही कॅबने चाललो आता. आणि फॉर अ काइंड इन्फॉर्मेशन, तुम्ही आर्यनला प्रेस करा, त्यांनी आम्हाला इंडियन रेस्टॉरंटला नेऊन आम्हाला त्यांनी खायला घातलं आहे. नाही रे, असं नाही आहे. असं कसंच ॲक्च्युली नवडावरीमध्ये रोहन आणि अनमोलने खूप खायला घातलं होतं मला. जबरदस्ती ते सांगत होते खा खा खा, आणि मी काहीच नाही केलं तसं, की लाईक मी स्वतःहून बनवून पण नाही दिलं त्याला. सॉरी, माझी मराठी थोडी काची पाकी आहे, बट प्लीज ॲडजस्ट. सो रोहन विल कंटिन्यू. सो हां गाईज, आणि त्याचा पण ब्लॉग आहे, तुम्ही नक्की बघा.
आणि आजसाठी तर खरंच सॅल्यूट मला. एवढं भारी फूड होतं ना, आई स्वेअर. मी 2 महिन्यानंतर आज जाऊन हॉटेलला गेले फर्स्ट टाईम आणि आज मी खूप खुश झालो. नक्की जावा मुंबई लोकलला, बर्लिनला अलेक्झांडर प्लाझच्या समोर ती बर्लिन टावर आहे ना, टी व्ही स्टेशन, टी व्ही टावर त्याच्या समोर. आणि चला आता घरी जाऊ. कॅबने चाललो आम्ही कारण आम्ही थकलो आहे भरपूर सकाळपासून फिरून. आता उद्या कंटिन्यू करू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.